नमस्कार। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अनेक धक्के दिलेत। आता विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत। लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती। त्यानंतर आता 5 महिन्यांनी शिवसेनेने पुनरागमन केले। कोपरी पाचपाखरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे स्वतः मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत। कोपरी पाचपाखरी मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांच्याशी एकनाथ शिंदे यांची थेट लढत होती। एकनाथ शिंदे यांना 1.5 लाखाहून अधिक मते मिळाली आणि त्यांनी केदार दिघे यांचा 1,20,000 मतांनी पराभव केला। दिघे यांना केवळ 38,343 मते मिळवता आली। कोपरी जागेवरील उर्वरित 7 उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आणि त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली। तर याच दरम्यान विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला गेलेल्या 5 आमदारांना पराभवाचा झटका बसला आहे। शिंदे यांनी 2022 मध्ये गुवाहाटीला गेलेल्या सर्वांना निवडून आणले नाही तर राजकारणातून निवृत्त घेऊ असं म्हटलं होतं। शिंदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी झाली असली तरी 5 आमदारांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे। यामध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजी बापू पाटील, संजय रायमुलकर आणि ज्ञानराज चौगुले यांचा समावेश आहे। माहीममध्ये सदा सरवणकर यांचा तिरंगी लढतीत पराभव झाला। शहाजी बापू पाटील यांना सांगोल्यात शेकापकडून पराभव स्वीकारावा लागला, तर भायखळ्यातून यामिनी जाधव पराभूत झाल्या। बुलढाण्यातून संजय रायमुलकर यांचा पराभव झाला। उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले यांचा पराभव देखील झालाय।